आता गायन पण या वयात सुद्धा महाराज हे दोन्ही जण इतके उंच सहज गायन करतात. आता आम्ही पंढरपूरच्या पालखीमध्ये बऱ्याच वेळेला सोबत चाललेलो आहोत. तर ज्या वेळेला आप्पा ते चाल म्हणायला लागले, बाबा उंच आमचे आवाज पुरत नव्हते आणि मृदंग वाजवायला आमचे हरी मामा दिंडीमध्ये महाराज लोक आश्चर्यचकित, वा गावाकडे राहणारे भजनी आणि इतके सुंदर वारकरी चाली गातात. वा वा कौतुक आहे. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा ठाकलो से द्वारी, मी तुझ्या दारी ठाकलो म्हणजे स्थिर राहिलो, स्थिर झालो. कशासाठी? उभा याचक भिकारी, मी एक याचना करणारा भिकारी म्हणून तुमच्या दारात उभा आहे. कोणत्या देवाच्या दारात हो? तर पांडुरंगाच्या. कारण जगद्गुरु तुकोबाराय हे पांडुरंगाचे उपासक होते. घराण्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, आमचं दैवतच पांडुरंग आहे. मग कोणी म्हणेल, बाबा तुकोबाराय पांडुरंगाच्या दारात गेले आणि आम्हाला तर महादेव आवडतात, मग त्यांच्या दारात गेलं तर चालणार नाही का? चालेल. पांडुरंग आणि महादेव काय वेगळे आहेत? कोणी म्हणेल आम्ही रामाचे उपासक आहोत, मग रामाच्या दारात गेलं तर नाही चालत का? चालतं. राम आणि विठ्ठल काय वेगळे आहेत का? आता आमच्याकडे महाराज ते खाटूश्याम बाबाची भक्ती फार वाटली. खाटूश्यामजीला लोक जातात. वारकरी संप्रदायाचं एकच तत्व आहे, काय? की तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, फक्त केल्याशिवाय राहू नका. करा, तुम्हाला जो देव आवडेल त्याची भक्ती करा. बाबा देवाची वेगवेगळी रूप आहे, तत्व मात्र एकच आहे. म्हणून जे